आज या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा विषय, त्या निमित्तानं सर्व जिल्ह्यातील शिक्षण सेवकांनी आम्ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या या ठिकाणी जे प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, विविध दैनिकांचे, विविध न्यूज चॅनलचे, पोर्टलचे जे आमचे पत्रकार बांधव मित्र उपस्थित आहेत, त्या सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही सर्व शिक्षण सेवकांच्या वतीनं पहिल्यांदा प्रथमतः शब्दसन्मानाने स्वागत करतो। तसेच या पत्रकार परिषदेसाठी आपल्या सांगली जिल्ह्याचे जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अमोल शिंदे सर ही वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचंही सर्व शिक्षण सेवकांच्या वतीने प्रथमतः सहर्ष स्वागत। आपण आता आपल्या पत्रकार परिषद सुरू करूया। नमस्कार सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वेब पोर्टल आणि इथं जमलेले सर्व शिक्षण सेवक, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, या सर्वांचं आजच्या पत्रकार परिषदेला मी स्वागत करतोय। खरं तर आजचा हा महत्त्वाचा विषय आहे। एका बाजूला राज्य सरकारनं राज्यातील सर्वात मोठी शिक्षक भरती यावर्षी केली, 2024 मध्ये राज्यातली सर्वात मोठी शिक्षक भरती केली। आनंद होता, कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक व्हायचं हे स्वप्न जवळजवळ 20-21 हजार शिक्षण सेवकांचं पूर्ण झालं। मात्र हा आनंद तात्पुरता होता। तात्पुरता यासाठी कारण स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 600-700 किलोमीटर दूर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न या शिक्षण सेवकांच्या समोर उभा राहिला। कारण राज्य सरकार केवळ 16,000 रुपये इतकं तुटपुंज मानधन या शिक्षण सेवकांना देत आहे आणि हे शिक्षण सेवक पद रद्द व्हावं यासाठी आम्ही पत्रकार परिषदा घेतोय, जिल्हावार पत्रकार परिषदा आम्ही घेतोय आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत शिक्षण सेवकांच्या त्या पत्रकारांच्या समोर मांडतोय। कारण आम्हाला आंदोलनाचा अधिकार नाहीये, उपोषणाचा अधिकार नाहीये, त्यामुळं आमच्या व्यथा निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं एकमेव माध्यम आहे तुम्ही सर्व पत्रकार। त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदा घेतोय। आता हे शिक्षण सेवक पद रद्द का व्हावं यातले काही तांत्रिक मुद्दे आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, त्या आम्ही सांगतोय। ज्यावेळेला 2000 साली हे शिक्षण सेवक सुरू झालं, ज्यांच्या सहीनं सुरू झालं, डॉक्टर जगन्नाथ अभ्यंकर, ते स्वतः नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा मांडला होता की हे शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे। त्यांनी स्वतः हा मुद्दा मांडला होता। त्यावेळेला राज्याची परिस्थिती वेगळी होती, आता राज्याची परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे हे शिक्षण सेवक पद रद्द व्हायला पाहिजे। दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, आता जे शिक्षण सेवक आहेत त्या सर्वांचं वय जवळजवळ 35च्या पुढे आहे। म्हणजे इथं असलेले बहुतांशी शिक्षण सेवक जे आहेत त्यांचं वय 35च्या पुढे आहे। त्यामुळे यांचा जो सेवा काळ आहे तो अगदी कमी मिळतोय। इतक्या वर्षांनी शिक्षक भरती झाली आणि त्यानंतर इतका कमी सेवा काळ मिळतोय, त्यामुळं हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा। तिसरा महत्वाचा मुद्दा, राज्य सरकारनं आम्हाला घेतानाच ऑलरेडी वेचून घेतलेला आहे। कारण डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी आणि पुन्हा टेट सारखी परीक्षा, म्हणजे इतकं तुम्ही आम्हाला चाळून घेतलंय आणि चाळून घेऊन पुन्हा आम्हाला 3 वर्षाचा इतका मोठा प्रोबेशन पिरियड का लावताय, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आमच्या सर्व शिक्षण सेवकांचा राज्य सरकारला आहे। चौथा महत्वाचा मुद्दा आहे की गुजरातमध्ये शिक्षण सेवक हे पद आहे, मात्र तिथं मानधन आहे 40,000 रुपये। देशातले 2च राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी शिक्षण सेवक सुरू आहे, एक गुजरात की जिथं 40,000 रुपये मानधन आहे आणि दुसरं महाराष्ट्र की जिथं 16,000 रुपये मानधन आहे, त्यातही केवळ 15,799 रुपये या शिक्षण सेवकांच्या खात्यावर जमा होतात। त्यामुळं इतक्या कमी मानधनावर 600-700 किलोमीटर दूर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं हे शक्य नाही। त्यामुळं समान काम समान वेतन या तत्वानुसार राज्य सरकारनं आम्हा शिक्षण सेवकांचा विचार करून हे शिक्षण सेवक पद रद्द करावं। जर रद्द करता येत नसेल तर राज्य सरकारनं तात्पुरती समिती गठीत करावी, त्याचा अभ्यास गट नेमावा। कसं करता येईल, रद्द करता येतं का नाही करता येत त्याचा अभ्यास गट नेमावा। तोपर्यंत आमचं मानधन जे आहे किमान 40,000 रुपये मानधन करावं आणि हा शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो कमी करावा, अशी आमची मागणी आहे। आणि यासाठी आम्ही जिल्हावार पत्रकार परिषदा घेतोय आणि अखेर आम्ही
राज्यस्तरीय शिक्षण सेवकांची शिक्षण परिषद घेणार आहोत, की ज्या शिक्षण परिषदेला राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्य शिक्षण मंत्री पंकज भोयर आणि लोकप्रतिनिधींना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत आणि आम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत त्या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणार आहोत. आम्ही राज्यभर आता 21,000 शिक्षण सेवक आहोत. आम्ही राज्यभर एक मीटिंग लावणार आहोत आणि शिक्षण परिषदेची वेळ घेणार आहोत. शक्यतो सुट्टीच्या काळामध्ये आम्ही ते सगळं घेऊ, कारण बहुतांशी असणारे काही शिक्षक जे आहेत ते एक शिक्षक. आता आमची आणखीन एक आमचं दुखणं दुसरं एक सांगतो की बहुतांशी शिक्षक एक शिक्षकी शाळेत आहेत की जिथं त्या शिक्षकाला शिक्षकाची भूमिका पार पाडावी लागते, मुख्याध्यापकाची भूमिका पार पाडावी लागते आणि शिपायाची सुद्धा भूमिका पार पाडावी लागते. एखाद्या लहान मुलाच्या पायात जरी चप्पल नसलं तरी चप्पल शिक्षण सेवक आपल्या खिशातले पैसे खर्च करून त्या मुलाला ते चप्पल देतो. त्याचा वेगळा निधी किंवा त्याचा वेगळा अनुदान आमच्या खात्यावर येत नसतं. तर असे हे सगळ्या व्यथा आहेत, ज्या व्यथा आमची विनंती आहे की तुम्ही सर्व पत्रकार निर्णयकर्त्यांपर्यंत पोहोचवाल. खरं तर ही शिक्षण सेवक पद सुरू होत असताना राज्य सरकारची त्यावेळीची आर्थिक परिस्थिती, त्या आर्थिक परिस्थितीला समोर ठेवून त्यांनी तात्पुरता हा निर्णय घेतला होता 2000 साली, की ज्यावेळी आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल किंवा आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची चांगली होऊन आपण प्रगतशील मार्गावर जाऊ, तिथून पुढे ही शिक्षण सेवक पद राहणार नाही असं त्यावेळीच्या राज्यकर्त्यांचं धोरण होतं. पण आता प्रश्न असा आहे, जर एकतर भरती एवढ्या उशिरा होत असेल आणि त्या भरतीतील आता जर सरासरी वय जर पकडलं 35+ 40+ आमचे बांधव आहेत, 35+ 40+ आमचे बांधव असतील आणि त्यांना जर कालावधी अल्प कालावधी त्यांचा सेवेतला मिळत असेल, आता मिळत असताना सेवेतला, तर त्यांच्यावर हा कुठेतरी अन्याय आहे. आणि फक्त 16,000 आणि त्यातही वरून कटिंग अजून सुरूच आहे पगारात. जे काही 200 रुपये आहे ते दर महिन्याला कटिंग होत राहतं. म्हणजे 15,799 एवढाच निधी शिक्षण सेवकांच्या खात्यावर वर्ग होतो दर महिन्याला. आणि त्यामुळं जर आता जर समजा सरकार इतर योजनांवर जर खर्च करत असेल, जसं की लाडकी बहीण योजना वगैरे, जर लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेवर सरकारकडे जर पैसा असेल द्यायला, आम्ही त्यांच्या वाटेचा ज्याला त्याला मिळावं ह्याच भावनेचा आहे आम्ही, आम्हाला काही दुसऱ्यांचं काय नकोय. पण सरकार जर सर्व आपल्या लाडक्या बहिणींसाठी एवढ्या निधीची तरतूद करत असेल, आताच्या अर्थमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनात जाहीर केलं, आपल्या लाडकी बहिणींसाठी त्यांनी जवळपास 36,000 कोटीचा निधी सांगितलेला आहे. तेवढा निधीची तरतूद त्यांनी केलेली आहे. जर आपल्या राज्यात आपण लाडकी बहीण सारखी योजना जर चालवू शकत असेल, तर मग शिक्षण सेवकांना तुम्ही केवळ त्यावेळीच्या आर्थिक परिस्थितीच्या नावाखाली जी योजना सुरू झाली ती किती दिवस अजून आपण सुरू ठेवणार, हा कुठेतरी प्रश्न आहे. आर्थिक परिस्थिती सुधारली असल्यामुळेच ह्या योजना येत आहेत असं मला तर वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे. जर अशा लाडकी बहीण अशा यासारख्या सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शिक्षण सेवकांना कुठेतरी न्याय देऊन कालावधी रद्द करावा. कालावधी रद्द होत नसेल तर मानधन वाढ व्हावी आणि त्या बाबतीत शिक्षण सेवकांना सरकारने दिलासा द्यावा. आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून नक्कीच आमच्या मुद्द्याचं समर्थन होऊन आमचा मुद्दा सरकार दरबारी पोहोचेल अशी आम्ही या ठिकाणी आपणास विनंती करतो. आता आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणून तर योजना येत आहेत ना, या नवनवीन ज्या योजना येत आहेत शिक्षणावरचा तीच तर दुर्दैव आहे आपल्या सरकारची. शिक्षण विभागाची तरतूद कमी आहे, बाकीच्या विभागांना निधी भरपूर. मूळ मुद्दा आहे सरकार सरकार स्वतः सांगतंय की आमची राज्याची परिस्थिती चांगली आहे. सरकारी तिजोरीमध्ये ते सुद्धा आम्ही परिषदेला आम्ही त्यांना सोबतच घेणार आहोत. जी परिषद आम्ही घेणार आहोत त्यांना सुद्धा आम्ही सोबत घेणार आहोत. आरोग्य सेवकांना इतका कमी मानधन नाही, पूर्ण सॅलरी मिळते. प्रोबेशन आणि कृषी सेवक हे 3 वर्षाचे आहे की ज्यांना ते कंत्राटी पद्धतीने लागू पडते. पण सर फक्त वेतन हाच मुद्दा नाही. ज्यावेळेस आपण शासकीय नोकरीला लागतो तर नोकरीला लागल्यानंतर एक स्थैर्य येतं आणि स्थैर्य आल्यानंतर काही मुद्दे काही प्रकार असतात की आता आम्हाला जी ऑर्डर दिलेली आहे
त्या ऑर्डरमध्ये सरळ दुसरा मुद्दा त्यांनी दिलेला आहे की नियमित शिक्षकांना लागू असलेले कुठलेही शासकीय लाभ शिक्षण सेवकांना लागू नसतील. सर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये घटना घडली. सर, आमची एक शिक्षण सेवक भगिनी आहे, तिच्या मुलीचा वाढदिवस होता ताईच्या त्या, आणि त्या मुलीच्या वाढदिवसानंतर त्यांचे मिस्टर जे आहेत ते टेलरिंगचं काम करतात, त्यांना दोन लेकरं आहेत त्यांना, आणि त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये चॉकलेट वाटण्यासाठी ते चालल्या होत्या. साडीचा पदर त्यांचा त्या गाडीच्या चाकामध्ये अडकला आणि त्या रस्त्यावर पडून म्हणजे त्यांचं डोकं डायरेक्ट रोडवर आपटला आणि त्या मृत्यू झाला. सर, त्या कुटुंबाची जबाबदारी शासनाने घेतली. जर नियमित शिक्षणाला लागू असलेले कुठलेच लाभ दिले नाही तर त्या कुटुंबाची कुठलीच म्हणजे शासकीय सेवेत येऊ नये त्या कुटुंबाची कुठलीच जबाबदारी शासनाने घेतली नाही. सर, आता इन सर्व्हिस जर का एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला, एक्सपायर झाला, तर अनुकंपा तत्वावरची नोकरी लागू होती. कुटुंबाचं कुठेतरी स्थैर्य येतं. ते कुटुंब जे आहे आता त्यांना आता ते टेलरिंग काम करतात, त्यांची मिसेस लागली म्हणून ते स्वतःची जिल्हा सोडून यवतमाळमध्ये गेले, आणि यवतमाळमध्ये जाऊन जर तशी घटना त्यांच्यासोबत घडली, त्यांच्या कुटुंबाचं काय आहे सर मला सांगा. त्यांच्या मुलांची कोणी जबाबदारी घेतली का? नाही घेतली ना. शासकीय नोकरीकडे ओढा का असतो? वेतन मिळतं म्हणूनच नाही, एक सिक्युरिटी असते, एक स्थैर्य असतं, यासाठी शासकीय नोकरीकडे ओढा असतो ना सर. नाहीतर शासकीय नोकरीमध्ये असणारा पगार तर कॉर्पोरेट मध्ये किती पटीने जास्त आहे. फक्त पगार हाच मुद्दा नाही, स्थैर्य हा एक मुद्दा आहे. आमचा एक शिक्षण सेवक सर अमरावती जिल्ह्यातला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागला. शोकांतिका बघा सर, सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने त्यांना ऑर्डर दिल्या की तुम्ही या तारखेपासून रुजू व्हा शिक्षण सेवक म्हणून, आणि दुपारी पत्र काढला आणि नाकारली. म्हटले की काहीतरी त्रुटी आहे, तुम्हाला ही नव्यानं आदेश आम्ही निर्गमित करू. सर, तो शिक्षण सेवक रूमच्या बाहेर आला आणि ते सिंधुदुर्ग जे घाटवळणाचे रोड आहेत त्यांना ते कळले नाही. एका रोडवर उभा असताना एक टू व्हीलर त्यांना डॅश करते आणि तो शिक्षण सेवक तिथे जागेवर मृत्यू पडतो सिंधुदुर्गमध्ये. सर, सिंधुदुर्गमधून त्यांची जे पार्थिव शरीर आहे, डेड बॉडी आहे, ती अमरावतीमध्ये आणण्यासाठी आम्हाला सगळ्या शिक्षण सेवकांना निधी गोळा करावा लागेल. ही परिस्थिती आहे. मग फक्त वेतन हा एक मुद्दा नाही आहे, बाकी सगळ्या गोष्टी मुद्दा आहे सर. आमच्यासारखे आता मी सर पहिले पूर्वसेवेत होते. मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून 7 वर्ष सेवा करून आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मी 7 वर्ष सेवा करून आलो. सर, कुठल्याही आस्थापनेला तुम्ही रुजू झाल्यानंतर प्रोबेशन पिरियड असते. प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर स्थायित्व प्रमाणपत्र देतात, परमनंट ऑर्डर देतात, आणि परमनंट ऑर्डर दिल्यानंतर त्या ऑर्डर मध्ये स्पष्ट लिहिलं लागते की सर्व प्रयोजनार्थ या दिनांकापासून सदर कर्मचारी हा शासकीय कर्मचारी म्हणून प्रमाणित करण्यात येते. मग आता आम्ही सेवा करून आलो. माझ्यासारखे असे तब्बल 250 पेक्षा जास्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काम करणारे आम्ही शिक्षण सेवक आहेत. वेगवेगळ्या विभागातून आलोय सर. आम्ही मोस्ट व्हॅल्युएबल ऍसेट आहे शिक्षण विभागासाठी. मी जर पोलीस विभागात 7 वर्ष सेवा करून आलो तर पोलीस विभागाची अर्थातच मला काहीतरी त्या विभागाचा अनुभव माझा आहे. काही आमचे बांधव आहेत ते आरोग्य विभागातून आलेले आहेत. आणि मग हे सगळं काही असताना इथं आल्यानंतर शिक्षण सेवक सारखी अन्यायकारक पद्धत जर लागू केली तर ह्या गोष्टी अन्याय करायचा, सगळ्यांसाठी अन्याय करायचा, याचा विचार व्हायला पाहिजे. शिक्षण सेवक एक तर पद रद्द व्हायला पाहिजे. जर शासन नाही करू शकत त्या कालावधी आपण निदान कमी करायला पाहिजे. फक्त शिक्षण सेवक नाही, कृषी सेवक आहे, ग्रामसेवक आहे, यांची सुद्धा कालावधी कमी करायला पाहिजे. वेतन जे मानधन आहे ते मानधन वाढवून दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्येच आहे की कुठेतरी पॉझिटिव्हली या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. बाकीचे इतर लाभ आहेत सर, मेडिकल फील्डचे लाभ असतील, तुमचे अनुकंपा तत्वावरची नोकरी असेल. कारण की सर ठीक आहे हो, जे व्यवस्थितपणे सर्वाइव्ह करतील 3 वर्ष आणि 3 वर्षानंतर ते नियमित होतील ते वेतन घेतील, मान्य आहे मुद्दा. पण जे 3 वर्षाच्या आत एक्सपायर होतील त्यांची जबाबदारी शासन घेते का? विश्वास शासनावर आपण काय दाखवतो सरकारी नोकरीवर? ही कुठेतरी सिक्युरिटी आहे आणि त्या सिक्युरिटीसाठीच करतो ना आपण सगळे. मग ती शासनाला कुठेतरी विचार करायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा, मोस्ट म्हणजे फार मोठा मुद्दा आहे. आता जो ह्या 2-4 प्रोग्राम सगळे एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतात ती खूप महत्वाची आहे. कारण काही वेळेला काय होतं की त्याच्या पोटात दुखतं तेव्हा व्हायला, आणि जर वेळची परिस्थिती अशी. आता माझं उदाहरण आहे की मी सुद्धा शिक्षण सेवक म्हणून नोकरी लागतो. सुरुवातीला 2006 साली नोकरी लागल्यानंतर पहिली 3 वर्ष फक्त 3000 रुपये मला मानधन होतं. आणि त्या 3000मध्ये त्यावेळची परिस्थिती बरी होती, म्हणजे महागाई नियंत्रणात होती आणि आमच्या सुदैवानं नोकरी आम्हाला लगेच लागत होती. वयाच्या 21व्या वर्षी आम्ही नोकरी लागलो. पण आता माझ्या वयाचे जिथे काही माणसं आहेत की माझी आज 20 वर्ष नोकरी झालेली आणि आज त्यांचं पहिलं वर्ष होतं. म्हणजे हा 20 वर्षाचा पिरियड हा खूप ट्रान्झॅक्शन मोठा आहे. सगळे विवाहित लोक आहेत, त्यांच्या मागे कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि त्या काळात ती राज्य शासनाची गरज म्हणून आलेली योजना ती पुढे तशीच रेटत नेली. मग आम्ही 3000च्या विरोधात त्यावेळी आंदोलन केली आणि 2010-11 मध्ये 3000चं 6000 झालं. 6000 पासून पुन्हा काय झालं,
त्या काळात तेवढे एकत्र आले, झालं 6000 आणि त्यानंतर शासनाने भरतीच बंद केली. 11 नंतर भरती झाली ती 19. मग 11 ते 19 सगळ्यांचं या प्रश्नाकडे तितकंस लक्ष गेलं नाही, दुर्लक्ष राहिलं, कारण संख्या कमी होती. 2019ला झाल्यानंतर पुन्हा या विषयाबद्दल आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला चालू केले. सातत्यानं गेल्या सरकारच्या संपर्कात त्यांच्याशी निवेदन वगैरे झाली आणि 2019ला लागलेला पूर्ण 22ला होणार आहे आणि 1 वर्ष आधी 21च्या शेवटला किंवा 22च्या सुरुवातीला पुन्हा एकदा शिक्षण सेवक मानधन वाढ झाली आणि ती 16,000, 18,000 आणि 20,000 असं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशी झाली. आता 16,000 जर विचार केला तर आज ही जे सरकार म्हणतंय किमान वेतन जे रोजंदारीच्या रोजगाराला द्यायचं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी मुलं आहेत ते अनेक चाळण्या देऊन इथपर्यंत आले. TET, CET म्हणजे तुम्हाला जो शिक्षक वर्ग आहे तो अतिउच्च विद्याविभूषित आणि स्पर्धेत आलेला पाहिजे आणि त्याला देताना मात्र आपण काय करतोय की अतिशय तटपुंज मानधन देतोय आणि त्यामुळे ही वेठबिगारीची परिस्थिती या शिक्षण सेवकांच्या वर आलेली आहे. आणि या महागाईच्या काळामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आणि दुसऱ्या गोष्टी की यांच्या ऑर्डरी टाकताना त्यामध्ये टाकलंय की तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्ही करणार नाही, अमुक करणार नाही, पण ह्या लोकांना पर्याय नाही आणि नोकरी स्वीकारायची म्हणून एवढं आपलं घर कुटुंब सोडून जर ते या जिल्ह्यामध्ये नोकरीला आले असतील तर त्यांचा न्याय हक्क आहे की त्यांना त्यांचं जीवन व्यवस्थित जगता यावं अशा पद्धतीचं वेतन हे मानधन बंद केलं पाहिजे. आम्ही मानधनावर नाही, आम्ही कायम होणार आहे, आम्हाला वेतन दिलं पाहिजे. आणि जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये स्पष्टपणे शिक्षण सेवक पद्धत किंवा ही कंत्राटी शिक्षकांची पद्धत बंद करावी अशी सूचना केलेली आहे. आणि दुर्दैव असं आहे की पंतप्रधानांच्या राज्यामध्ये आणि दुसऱ्या क्रमांकानं पंतप्रधानांना साथ देणाऱ्या राज्यामध्येच आज ही परिस्थिती आहे की तिथं शिक्षण सेवक पद्धत सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात चालू असणारी ही वेठबिगारीची पद्धत तात्काळ बंद करावी हा प्रश्न राज्यातल्या सर्व शिक्षण सेवकांचा आहेच. पण त्यांच्या सोबत शिक्षण सेवक, ग्रामसेवक हे सगळे आहेत, यांच्या सोबत राज्यातील सर्व शिक्षक असतील, संघटना असतील आणि आम्ही युवा शिक्षकांचं प्रतिनिधित्व, कारण आम्ही सुद्धा शिक्षण सेवकच आहे. कारण शिक्षण सेवक हा 3 वर्षाचा आहे आणि अनंत कालाचा पुन्हा NPS धारक आहे. पुन्हा त्याची कुचंबना केलेली आहे. त्याला पुन्हा 3 वर्षानंतर जाऊन सुद्धा तो कमी पगारात करतोय, पण पुढे जाताना सुद्धा इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्याला पेन्शन नाही, इतर गोष्टी सोयी सुविधा नाहीत. म्हणजे दर्जेदार क्वालिटीचं मनुष्यबळ कमी पैशात वापरायचं आणि त्याच्या भविष्याची तरतूद करायची नाही. हे जे सरकारचं धोरण आहे ते बंद केलं पाहिजे आणि यांना समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन या तिन्ही गोष्टी लागू होणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सोबत आम्ही ताकदीनं उभे आहोत. शिक्षण सेवक त्यांची परिषद घेऊन त्यांचं म्हणणं मांडतील, ते सरकारनं ऐकून घ्यावं आणि त्यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर मानधन वाढ नाही तर पूर्ण वेतन द्यावं आणि 40,000च्या आत तर एक गिन्नी या कर्मचाऱ्यांना परवडत नाही, त्याच्या वरचं वेतन त्यांना द्यावं. अन्यथा या शिक्षण सेवक जो निर्णय घेतील आणि राज्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरेल त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन यांच्या खांद्याला खांदा लावून मैदान सोबत असेल. हा प्रश्न अजून घेतलेला आहे. प्रत्येक संघटना त्यांच्या परीनं करते. समितीने सुद्धा मुद्दा घेतला आहे, संघाने सुद्धा मुद्दा घेतला आहे. आता जुनी पेन्शन संघटनेचा 18 तारखेला कोल्हापूरमध्ये मोर्चा आहे शिक्षण सेवक रद्द करायचा यासाठी. पुन्हा 21ला एक मोर्चा, असं 2 मोर्चे त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक संघटनेनं हा मुद्दा घेतलेला आहे. शिक्षण सेवक शिक्षण मंत्र्यांपर्यंत ते पोहोचत नाही का? कारण परवा नाशिकमध्ये जे शिक्षण मंत्र्यांनी संघ जे भेटले त्याच्यामध्ये हा मुद्दा चर्चेला आलाच नाही ना. मूळ मुद्दा आहे की संघटना ज्या आहेत त्या संघटनेच्या परीनं काम करतायत. आम्ही शिक्षण सेवक आहोत, आम्ही शिक्षण सेवकांच्या पद्धतीने आम्ही शिक्षण परिषद घेतोय. जो संविधानिक मार्ग आहे त्या संविधानिक मार्गाने आम्ही चाललोय. ज्या संघटना आमच्या सोबत आहेत, ज्या संघटना आमच्या मागण्या मान्य करतायत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. तालुक्यामध्ये जे आमदार आहेत त्या आमदारांना सुद्धा आम्ही निवेदन देतोय. आता आम्ही शिराधार करून आलोय. सत्यजित भाऊ देशमुख यांना आम्ही एक निवेदन दिलं होतं की तुम्ही ज्यावेळी विधान परिषदेत जा त्यावेळी तिथे तो मुद्दा शिक्षण मंत्र्यांच्या कानावर घाला. तर आता आम्ही त्यांच्याशी ज्यावेळी परवा कॉन्टॅक्ट केला त्यानंतर त्यांनी तो मुद्दा त्यांच्या कानावर घातलाय. त्या संदर्भात अपडेट सुद्धा आम्हाला दिलेले आहे किंवा त्याबद्दल ते पॉझिटिव्ह आहे असं अपडेट सुद्धा त्यांनी दिलेले आहे. म्हणजे आम्ही ते सुद्धा करतो की फक्त पत्रकार परिषद घेतो नाही
तर प्रत्येक आमदारांना भेटून त्यांना सुद्धा आम्ही निवेदन देतो की त्याच्यामार्फत हा मुद्दा शिक्षण मंत्र्यापर्यंत मांडावा आणि त्याचा शिक्षण सेवकांना लाभ मिळावा. शिक्षण सेवा रद्द करण्यात कालावधी अशी काही समिती देखील झाली अजूनही अद्याप नाहीये. आमची मागणी आहे की त्यांना जुनी पेन्शन ह्याचा आपला जो शिक्षण सेवक पद्धत आहे ती रद्द केली पाहिजे आणि वेतन त्यांना दिलं पाहिजे. परंतु तत्कालीन सरकारनं पुन्हा आता जाता फक्त मानधनवाढीचाच निर्णय घेतला. पण आता तो मानधन ही बंद करून, कारण नुसत्या मानधनावर असलं की 3 वर्षाच्या दरम्यानच्या काळात काय कमी जास्ती झालं तर त्या कर्मचाऱ्याचा कुणीच दाद घेत नाही. त्यामुळे त्याला रितसर वेतनावर त्या ठिकाणी घेणं आवश्यक. मी तुम्हाला करावं लागेल ते लागेल आता त्यामुळे होणार आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीने शासनावर दबाव कशा शासनाला तुम्हाला त्या नियमाची तुम्हाला ठरला असेल तर आता तुम्ही हा शासनाला भेट करायचं कारण काय तुमचं वय जास्त आहे, तुम्हाला सर्व्हिस कंटिन्यू येते किंवा तुम्हाला प्रॉब्लेम नाही, हे सगळ्यांना दाखवा. याविषयी सेवा दिलेली नाहीये. सगळ्या ठिकाणी असताना तुम्ही शासनाला भेट द्या असं वाटत नाही का? याविषयी तुम्हाला भरती नव्हती म्हणून तुम्ही मागा लागला. आता भरती करा तुम्ही सगळं आपण मान्य केला, हजर झाला. आता किती वर्ष मला माहित नाही, वर्ष वाजल्यात तर तुम्ही परत दबाव टाकला असा शासन म्हणून तुम्ही आधी करत नव्हतं तर तुम्ही करायला लावली गेली तर तुम्ही दबाव टाकायला त्यामुळे कसं विरोधाभास कसा आहे. मुळात आता ह्यांना जे नोकरीला घेतलं हिनी मागणी केली म्हणून घेतलं तर राज्य शासनाची गरज आहे की राज्यात आम्ही या महाराष्ट्रात आम्ही कसं आहे माहिती आहे का, मुळात सरकारची गरज आहे की शाळा चालल्या पाहिजेत, गोरगरीब लोकांना दर्जेदार शिक्षण मिळालं. त्याच्यासाठीची जी चालणी परीक्षा आहे तुम्ही जर बघितलं ह्यातले अनेक लोक कोण पोस्टात होतं, कोण कशात होतं, काही जण फुल पगारवर होते. पण काही जणांना ह्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे ह्या उद्देशानं आली. पण उद्देशानं आल्यानंतर त्याचं कुटुंब शेवटी काय उपाशी पोटाने लढाई होईल का? होणार नाही. त्या लोकांचं पोट भरणं सरकारचं कर्तव्य आहे. त्यामुळेच पराभव झाला ना, त्यामुळेच पराभव झाला की पुन्हा पराभव म्हणण्यापेक्षा सगळं माहिती होतं. आज मला सांगा कुठली पण गोष्ट आहे की आज मला त्या ठिकाणी नोकरी द्यायचं आहे, ही सगळी कुणाची मुलं आहेत? ही कुठल्या टाटा बिर्लाच्या घरात नाही, गोरगरीब कुटुंबातली मुलं आहेत. कष्ट करून शाळा शिकून 10 वर्ष स्ट्रगल करून ती त्या ठिकाणी शिक्षण सेवक पदापर्यंत पोहोचली. कष्ट नाही, जे बौद्धिक काम आहे कष्ट केलं त्याच्या त्याचं कुटुंब काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. हे बघा, शिक्षण सेवक रद्द व्हावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आम्ही ग्रामसेवक आम्हाला ग्रामसेवकला किती परीक्षा आहेत, ग्रामसेवकला याचा थोडासा इतिहासावर बोलूया. एक मिनिट. ग्रामसेवक या पदासाठी एकच परीक्षा आहे, एक परीक्षा पास झाला हे ग्रामसेवक. आम्ही डीएड करायचं, बीएड करायचं, टीईटी परीक्षा की ज्या स्वतः पत्रकारांनी तुम्ही बातम्या लावलेल्या आहेत की राज्याचा निकाल 2% 3% लागला, एमपीसी पेक्षा निकाल कमी लागतो. टीईटी सारखी परीक्षा इतकी कठीण परीक्षा देऊन आम्ही पुन्हा टेट परीक्षा द्यायची, केंद्राची सीटीटी परीक्षा द्यायची, एवढं चालून तुम्ही आम्हाला घेताय. मग आम्ही मागणी करतोय ती काय चुकीची करतो? तुम्हाला सुरुवातीला माहिती नव्हती ते पण सांगतो, ते पण सांगतो. अनेक वर्षांपासून याचा इतिहास थोडासा सांगतो मी, मला बोलू द्या. या ठिकाणी पहिल्यांदा जे आंदोलन झालं, पहिलं ज्यावेळी GR आला 99ला, त्यावेळी पहिलं आंदोलन झालं. त्यावेळी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ही संघटना पुढे आली आणि आम्ही त्यावेळी आमचा छात्राध्यापक कालावधी होता सांगलीतून. मी सुद्धा त्या शिक्षण म्हणजे छात्राध्यापकांचं नेतृत्व केलं शासनाच्या विरोधात डीएड कॉलेजला शिकत असताना. त्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं भविष्य काळाचा वेध घेऊन बाबा हे शिक्षण क्षेत्र या पवित्र क्षेत्रामध्ये हे कुठंतरी कॉन्ट्रॅक्ट येते आणि हे बंद झालं पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये ज्यावेळी इतकं मोठं आंदोलन ते होतं त्यावेळी बूट पॉलिश केलं, थाळीनाद केला, जेल भरो केलं, इथं उपोषण केलं आणि शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन जे काही शिक्षण मंत्री होते त्यावेळी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री होते. प्रत्यक्ष ज्यावेळी आझाद मैदानावरती आम्ही प्रत्यक्ष आंदोलन केलं
इथं सांगली जिल्ह्यामध्ये सगळे आंदोलन केले, आझाद मैदानावर गेलो, मंत्रालयामध्ये ज्यावेळी भेट दिली, भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांचं असंच वक्तव्य होतं त्यावेळी की महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये आता पैसा नाहीये, शिक्षण सेवक हे कॉन्ट्रॅक्टर नव्हे, हे तात्पुरतं आणलेलं पद आहे आणि ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल त्यावेळी मात्र नक्कीच हे शिक्षण सेवक